आता हल्ली आपण बघतो 40 नंतर किंवा 85 नंतर ऑस्टिओपोरोसिस होतो बऱ्याच जणांना. मग त्यांची जी बोन हेल्थ चांगली राहण्यासाठी काय घेतलं पाहिजे? तेच तुम्ही विचारलं मगाशी की डेअरी का नको. आता आपण बघतो की सगळेजण मॅक्झिमम लोक दूध घेत असतात तरी ऑस्टिओपोरोसिस होतं कुठून. तर वीस आहे की कॅल्शियम आहे मिल्कमध्ये, ॲड्स येतात की कॅल्शियम के लिए दूध पिओ, फिर ऑस्टिओपोरोसिस क्यों हो रहा है. कारण हे सगळं हॉर्मोनाइज केलेलं असतं, त्यामुळे कॅल्शियम इज व्हेरी नेग्लिजिबल इन दोज मिल्क प्रोडक्ट्स. तर नाचणी एक खूप चांगलं आहे, ते कॅल्शियमचंच हे आहे, सोर्स आहे. नट्स आहेत, काजू, बदाम, अक्रोड, हे सगळे कॅल्शियमचे सोर्सेस आहेत. दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड इन डेली बेसिस. आता लोक नट्स म्हटलं की थोडंसं कॅल्क्युलेटेड होऊन जातात की एवढंच खाणार, गरम असतं. असं काही नसतं की ते हीट आहे, कॅलरीज देतात. पण तुम्ही 10 ते 12 नट्स खाल्ले तर तुम्हाला 100 कॅलरीज मिळतील. 100 कॅलरीज इज नॉट ह्यूज एनर्जी. 100 कॅलरी तुम्ही त्याच्यापेक्षा 3 पट कार्ब्समधून घेताय. सो नट्स हे सुद्धा, नट्स वॉलनट्स प्रिफरेबली, अक्रोड, अख्खे अक्रोड सोक करून रात्री जर तुम्ही सकाळी घेतलेत, स्टार्ट युअर डे विथ अक्रोड. कारण ओमेगा-3 खूप चांगले आहे अक्रोडमध्ये ब्रेन हेल्थसाठी, इन्फ्लेमेशन, जॉईंट पेन्स. कारण ओमेगा-3 आलं म्हणजे हिलिंग सुरू झाली. जिथे पण तुम्हाला हिलिंग पाहिजे तिथे ओमेगा-3 आलं पाहिजे. आणि नॉर्मली ओमेगा-3 आपण डेफिशियंट असतो, कारण ओमेगा-6, ओमेगा-9 आपलं ऑइल्समधून जास्त येत असतं, पण ओमेगा-3 आपल्याला जास्त मिळत नाही, आपण घेत नाही ॲक्च्युली. सो वॉलनट्स आर प्रिफरेबली टू स्टार्ट युअर डे, हॉर्मोन हेल्थ, ब्रेन हेल्थ आणि इन्फ्लेमेशन कमी करायला. आणि त्याच्यात फायबर पण मिळतं. तर ते खाऊन जर तुम्ही एक्सरसाइज केलं तर गुड. म्हणजे आणि बाकी दिवसभरामध्ये तुम्ही आल्मंड्स इन्क्लूड करा. तर 12 नट्स तुम्ही दिवसभरात आरामशीर खाऊ शकता. म्हणजे फॅट हे आपण साधारण बदाम म्हणा, अक्रोड म्हणा, ह्याच्यातनं आपण येस 12 कुठलेही 12 कुठलेही नट्स आपल्याला हेल्दी फॅट्स मिळतात. आणि प्रोटीन मग तुम्ही सांगितलं त्या सोर्समधनं. येस. आणि आता मगाशी तुम्ही विचारलं डेअरीचा सोर्स, आता बदामाचं मिल्क पण लोक बनवतात. आल्मंड मिल्क आज पॅकमध्ये येतं. दॅट इज थोडंफार परत पॅक आलं म्हणजे कुठेतरी प्रिझर्वेटिव्ह झाले. सो तुम्ही 7 ते 8 बदाम घरी भिजवा, त्याची स्किन काढा, मिक्सरला ब्लेंड करा, दॅट इज युअर आल्मंड मिल्क. कोविडच्या वेळेला जसं आल्मंड लॅटे, टर्मरिक लॅटे मिळत होतं मोठ्या मोठ्या कॅफेजमध्ये, हे तुम्ही घरी बनवू शकता आरामात. आणि इट इज अनअडल्ट्रेटेड. तिथे कुठेच तुम्हाला हॉर्मोन्स, इंजेक्शन्स काहीच नाही. डायरेक्ट प्लांट बेस्ड आहे. बदामाचं कुठे तुम्हाला इंजेक्शन देऊन बदाम काहीच होत नाही, काही नाही. कम्पेअर टू डेअरी, दिस सोर्सेस आर प्रिफरेबल इफ यू आर रिअली वॉन्ट टू इन्क्लूड डेअरी प्रोडक्ट्स. तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर हे ऑप्शन्स चांगले आहेत. मग कुठले कार्बोहायड्रेट्स चांगले? कॉम्प्लेक्स कार्ब्स चांगले. आणि तुमचं जर काम खूप फास्ट असेल, सिडेंटरी नसेल, एक्सरसाइज रोज करत असाल, रनिंग करत असाल, तिकडे यू इन्क्लूड सम ऑफ युअर सिम्पल कार्ब्स. आणि जेव्हा आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणतो तिकडे इथून येणारी कॅलरीज जी असते, शुगर जी कन्वर्ट होते, ती स्लो रिलीज होते. कुठले कॉम्प्लेक्स म्हणजे कुठले? बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बाकीचे पण मिलेट्स, जे 2023 आपल्या प्राईम मिनिस्टर सरांनी इंटरनॅशनल मिलेट इयर डिक्लेअर केला होता. UN पण तो गृहीत धरला. तर तेव्हा मिलेट्सची खूप प्रसिद्धी वाढली होती. कारण तोपर्यंत मिलेट्स म्हणले की नाचणी आणि ज्वारी एवढंच माहिती होतं लोकांना. तर बाकी लिटल मिलेट्स पण येतात, त्यांच्यात पण तुम्हाला खूप चांगले कॉम्प्लेक्स कार्ब्स मिळतात. लिटल मिलेट म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात? भगर आपण एक म्हणू शकतो. आणि नवणी एक प्रकार आहे, ज्याला आपण राळे किंवा कांग पण म्हणतात. अजून सावा म्हणून एक प्रकार आहे, कोडो म्हणून एक प्रकार आहे, आणि कुट्टू म्हणून एक प्रकार आहे, जो नवरात्रीमध्ये खूप लोक नॉर्थ साईडला प्रिफर करतात, आपल्या इथे पण खूप जण करतात. ह्यांच्यामध्ये तुम्हाला शुगर रिलीज पटकन नाही होत, प्लस बेनिफिट प्रोटीन आहे, प्लस फायबर आहे, प्लस सगळे विटॅमिन्स मिळतात, आणि शुगर पण कंट्रोलमध्ये. म्हणजे वजन जर तुम्हाला करायचं असेल खरंच कमी, तर ह्या धान्यांना तुम्ही इन्क्लूड करा. आणि तुमची सिडेंटरी लाईफस्टाईलला जेवढी लागणारी एनर्जी आहे तेवढी ह्या धान्यांमधून थोडी 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 येत राहते. त्यामुळे हे फॅटमध्ये कुठे जाऊन स्टोअर होत नाहीत, जे राईस आणि गहू जिकडे होतं तर तिकडे हे नाही कन्वर्ट होत फॅटमध्ये. मग साधारण म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना वेट लॉस करायचा असेल तर किती कॅलरीज त्यांनी घेतल्या पाहिजेत? तुमचं कॅलरी पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करून हे करू शकता. जर तुम्ही समजा TDEE म्हणून टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर हा एक फॉर्म्युला असतो, तो तुम्हाला गुगलवर टाकलं तरी भेटेल. तुमचं वेट इंटू TDEE टाकलं की ते एक रेशिओ येतो, आणि इंटू 6
केलं की तुमचं एक सम अमाऊंट येते. तर तिकडे 1500 जर तुमची कॅलरी आली तर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर 300 कॅलरी तुम्ही कमी करा, म्हणजे 1200 कॅलरीचा ओव्हरऑल मील तुम्ही घ्यायला चालू करा. तिकडे तुमचे नॅचरली गहू आणि जे तांदूळ आहेत ते कमी केलेत, शुगर एक कमी केली, तर हे तुमचं ऑटोमॅटिक पहिल्या महिन्यातच 3 किलो कमी व्हायला दिसायला लागतं. सो वेट लॉससाठी तुम्ही 300 कॅलरी कमी करणं, जो तुमचा कॅलरी इनटेक आहे, तर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतो. प्लस एक्सरसाइज. हां, एक्सरसाइज कुठला केला पाहिजे? वेट लॉससाठी कॅलरी बर्निंग इज मस्ट. म्हणजे आज आपण पिडोमीटरचा एक ट्रेंड आहे की मी 10,000 चाललो तरी वेट कमी होत नाही, 8,000 झाली आजची माझी स्टेपिंग, पण तिकडे कॅलरी बर्निंग एवढी होत नाही. तुम्हाला काहीतरी फास्ट एक्सरसाइज पाहिजे, कार्डिओ एक्सरसाइज म्हणा, झुंबा ट्रेनिंग घ्या, एरोबिक्स घ्या, जिथे तुम्ही फास्ट एक्सरसाइज करताय, जिथे कॅलरीज बर्न व्हायचे चान्सेस जास्त आहेत. वेट लिफ्टिंग करा. सो ओनली वॉकिंग इज नॉट एन ऑप्शन. वॉकिंग इज एन ॲक्टिव्हिटी. तुम्ही चाललात, तुमचा मूड एलिव्हेट झाला, बरं वाटलं, 4 लोकं भेटली चालताना. आणि काही लोक तर म्हणतात मी ऑफिसला चालत जातो, मी आज जिने चढून उतरून मार्केटला जाऊन आलो, तेवढ्यात माझा व्यायाम झाला. तो तुमचा व्यायाम नाही, ते तुम्हाला डिफॉल्ट तेवढं करणं भागच आहे. त्याशिवाय ऑफिसला तुम्ही पोचत नाही. तर ते तुमची ॲक्टिव्हिटी झाली की ते तुम्हाला जायचंच आहे. सो एक्सरसाइज म्हणजे काय, तुमची फॅट्स कॅलरीज बर्न होणं गरजेचं आहे. जिथे तुम्ही वेट लिफ्टिंग करा, कार्डिओ एक्सरसाइजेस करा किंवा झुंबा जॉईन करा, बेस्ट वे. एरोबिक्स, स्पोर्ट्स, एनी काइंड ऑफ ॲथलेटिक स्पोर्ट्स यू कॅन डू. जिथे घाम आला पाहिजे, घाम आला की तुमची फॅट बर्निंग प्रोसेस चालू होते. आणि योगा? योगा इज गुड बट इट इज अ स्लो एक्सरसाइज, यू कॅन से. फॉर हॉर्मोन्स योगा इज बेस्ट. जिथे थायरॉईड आहे किंवा PCOS आहे, जिथे स्ट्रेस लेवल आहे, योगा इज गुड फॉर हॉर्मोन स्टॅबिलायझेशन और रेग्युलेशन. योगाने फॅट बर्निंग किंवा कॅलरी बर्निंग त्या प्रमाणात होत नाही, पण नक्कीच 20 ते 26% त्याच्याने फरक दिसून आला आहे, स्टडीजमध्ये दिसून आला आहे. स्टडीज आर शोईंग की 26% रिलीफ किंवा इम्प्रूव्हमेंट दिसते वेन यू डू योगा इन टर्म्स ऑफ कार्डियक अँड डायबिटिक हेल्थ, नॉट इन वेट लॉस. कारण योगामध्ये आपण काही हेवी लिफ्टिंग किंवा असं काही करत नाही. इट इज गुड फॉर हॉर्मोन्स. योगा आम्ही सांगत नाही की तुम्ही वेट लूज करायचं तर योगा नका करू. गो फॉर फास्टर एक्सरसाइजेस. योगा ॲड ऑन करताय तर गुड. कुठेच आम्ही हे करू नका असं कधीच सांगत नाही. योगा करताय तर बेटर, बट ॲड ऑन अ फास्टर एक्सरसाइज. सो 3 दिवस योगा करा, 3 दिवस कार्डिओ करा, सो बॅलन्समध्ये येईल.